नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने छायाचित्रण या उद्योगात करतात। क्रांतिकारकांनी दिनांक 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह घोषित केले? क्रांतिकारकांनी दिनांक 12 मे 1857 रोजी बहादूर शाह यांना बादशाह घोषित केले। भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहे। बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र फिरोजशाह मेहता यांनी सुरू केले होते। नागालँड, सिक्कीम व मिझोराम या राज्यामधून प्रत्येकी किती सदस्य लोकसभेवर पाठवले जातात? प्रत्येकी 1 सदस्य लोकसभेवर पाठवले जातात। राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम कोणते आहे? राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम 153 हे आहे। भारतीय नागरिकत्व कायदा द सिटिझनशिप ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे? द सिटिझनशिप ॲक्ट 1955 या वर्षीचा आहे। सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिला। महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 700 किलोमीटर आहे। कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी आयोडीन 121 याचा वापर करतात। राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी हे ठिकाण अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। थंड हवेची ठिकाणे व जिल्हा। चुकीची जोडी आहे आंबोली, कोल्हापूर। प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये आहे। बेडशे लेणी ह्या महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बेडशे लेणी ह्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे। रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख जिल्हा अधिकारी असतो। सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये केव्हा संमत केला गेला? सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये 1904 मध्ये संमत केला गेला। संपत्तीचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे? संपत्तीचा हक्क हा कायदेशीर या प्रकारचा हक्क आहे। पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद ही शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहे? ही शहरे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहे। राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? हा लोहमार्ग अरुंद मापी या प्रकारचा लोहमार्ग आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरे जोडली गेली आहेत? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने पुणे, सोलापूर हे 2 शहरे जोडली गेली आहेत। गोदावरी नदीचे खोरे भारतातील कितव्या क्रमांकाचे खोरे आहे? गोदावरी नदीचे खोरे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे खोरे आहे। कुकडी योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांना मिळतो?
कुकडी योजनेचा फायदा पुणे व अहमदनगर या 2 जिल्ह्यांना मिळतो। डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे मुंबई या मार्गावर धावते। कोकणातील अगदी उत्तरेस असलेली नदी खालीलपैकी कोणती आहे? कोकणातील अगदी उत्तरेस असलेली नदी दमणगंगा ही नदी आहे। महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय आहे? महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव आहे सुंदरी वनस्पती। कोकणमध्ये खालीलपैकी कोणती वने प्रामुख्याने आढळतात? कोकणमध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित ही वने प्रामुख्याने आढळतात। चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण वारणा या नदीवर आहे। यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे? यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचे नाव वर्धा नदी आहे। संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे? संसदेची सर्वात मोठी समिती लोकलेखा समिती आहे। कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते। गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार 1911 या वर्षी बांधण्यात आले। गरम पाण्याच्या झरामुळे प्रसिद्धीस आलेले वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे स्थळ ठाणे जिल्ह्यात आहे। हर्णे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे? हर्णे हे बंदर रत्नागिरी या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे। हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे? हळदीच्या उत्पादनासाठी सांगली हा जिल्हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे। सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी राखीव आहे? सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य हरणे या प्राण्यांसाठी राखीव आहे। मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।